हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर हा व्हिडिओ आदल्या 2 दिवसाचा आहे। तर माझ्या लहान्या बहिणीचा बर्थडे होता, तर छान मस्त सौरभ भाऊने केक आणलेला होता आणि आता वरती ऑप्शन वगैरे करू, केक कटिंग करू, छान मस्त असा बर्थडे सेलिब्रेशन करू। जेवण वगैरे झाल्यानंतर मग बर्थडे सेलिब्रेशन केलं। आपली सई बघा मस्त बाहुली घेऊन बसलेली आहे आणि म्हणते माझ्या मावशीचा बर्थडे आहे, पण टीव्हीचा आवाज होता त्यामुळे मी म्यूट केलेलं आहे। तर माझ्या काकांच्या 3 मुली, तर एक मोठी असते ती दीदी, ही वैष्णवी, एक लहानी संस्कृती, तर 3 मुली आहेत। तर मम्मीने पहिले हळदी कुंकू लावलं, औक्षण केलं, त्यानंतर आम्ही सगळ्यांनी औक्षण केलं। आजी काकी सगळ्याच जणी बसलेल्या होत्या, तिचे फ्रेंड पण आलेले होते छोटे छोटे, म्हणजे शेजारचेच। तर चला छान मस्त असं बर्थडे सेलिब्रेशन झालं। पुढेही तुम्हाला छान मस्त व्हिडिओ बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। Happy birthday to you. Happy birthday dear Soni. Happy birthday to you. दे खाऊ घाला, फोटो नाही काढते दीदी एवढे मम्मी सगळ्यांनी पाहिजे। हा दे, ए दे ग, ते 2 डब द्या मोठे मम्मीकडे। आता घेतले ते काढ, घेत बसायचं। दे झाला, उचल बाई पटापटा चेहऱ्यावर। थांब गं, आम चल ग साक्षी, फोटो काढून जाऊ। हे आगास काय करते? ए सई असं व्हिडिओ मध्ये दिसतंय, सई म्हणून सगळं ताई म्हणतील सई काय अशी करते, लय गोड सई म्हणते ती, पण तुला नाही फोटो पण काढते। अगं जाऊ दे, चल सई आहे बाई। इकडे बघा,
चला तर सकाळी मस्त बीटचा ज्यूस घेतला. आदल्या दिवशी सलाईन लावून आले होते विकनेसपणामुळे. तर सोनीचा बड्डे होता त्याच दिवशी. मग वहिनीने इकडे मस्त बीट ज्यूस केलेला होता, तर छान मस्त झाला होता. मग त्या ज्यूस वगैरे घेतला. त्यानंतर मम्मीला उपवास होता, तर इकडे मम्मीसाठी ना भगरीचे पराठे होत होते आणि आमच्यासाठी झिरकं वगैरे पण केलेलं होतं. खूप छान मस्त असे भगरीचे पराठे होतात. तर हे बघा भगर वगैरे शेंगदाणे वगैरे दळून ठेवलेले होते त्यांनी. आणि त्यानंतर हा पुढचा व्हिडिओ आहे. तर लोणचं, तर बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की लोणचं दाखवा. तर तुम्हाला वहिनींच्या चॅनलवरती लोणच्याची रेसिपी येणारच आहे. तर चला हे बघा मस्त आपली कैरी आहे, लोणचं छान होणार आहे. कैरी खूप छान आहे, गावठी कैरी आणलेली होती. आणि गावठी कैरी म्हटली का छोटी येते ताई, मोठी कैरी नाही येत. तर लोणचं त्या कैरीचं लोणचं पांढरं शुभ्र निघतं आणि खूप छान लागतं. तर आज आम्ही ना 2 किलो कैऱ्या आणल्या होत्या. म्हणजे 2 किलो मध्ये ना तरी 20-25 कैऱ्या छोट्या बसल्या होत्या. पण मग आम्हाला मागच्या वर्षीचं पण होतं, त्याच्यामुळे आता थोडंसं केलेलं आहे. नाहीतर माझं लोणचं जास्त असतं. पण नवीन काहीतरी दरवर्षी थोडं खायला आवडतं, म्हणून चला काहीतरी थोडे नवीन करू म्हटले आता पण लोणचं. आणि ऐक, आता आहे ना मी ना रात्री ना आम्ही थोडं बाहेर कार्यक्रमाला गेलो, उशीर झालता ना, त्याच्यामुळे तुम्हाला हे दाखवता नाही आलं. कारण रात्री 10च्या पुढं आम्ही केलेली प्रोसेस. तर मी ना रात्री 10 वाजता 2 चमचे आहे ना मीठ, बारीक मीठ टाकलं होतं आणि 1 चमचा हळद टाकली होती. मस्त चोळून घेतलं होतं आणि एक जीव केलं होता. आणि आता आपलं आहे ना ते चोळून घेतल्यानंतर एक खाली चाळण ठेवली होती आणि चाळणी खाली पण एक वाटी ठेवली होती. म्हणजे हे असं बांधून घेतलेलं होतं पूर्ण. आणि ते गथुडं आहे ना चाळणीत ठेवलं होतं. मग ते पूर्ण एवढं वाटीभर पाणी निथळलं त्याचं. आणि मग पाणी निथळल्यानंतर ते सकाळी फेकून दिलं. आणि आता मस्त आहे छान अशी आपली हळद आहे ना मस्त एक जीव झाली आहे. आणि आता आपण हे काय करणार आहे, ही हळद पण आहे ना आता या रुमाला आणि सगळे हळद एका खापाची हळद पुसून घेणार आहे आणि मस्त एकदा 2-3 तास कैऱ्या सुकून देणार आहे. आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतेच. आणि नंतर साक्षी दाखवणार आहे, कारण साक्षीला शिकवायचं आहे खास, त्याच्यामुळं लोणचं केलंय. नाही तर लोणचं शिल्लक आहे मागच्या वर्षीचं आमचं. पण मग साक्षीला रेसिपी घ्यायची आणि तिला पण शिकले पाहिजे ना लोणचं कसं भरता काय. तर तिला मी आज सांगणार आहे आणि ती तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्कीच लोणचं बघा. आणि भरपूर ताई म्हणतात ताई आम्हाला लोणचं भेटेल का. तर काही लोणचं नाही आपण बाहेर देत. कारण मागच्या वर्षी भरपूर ताईंनी ना लोणच्याची रेसिपी बघितली ना, सगळ्या ताईंची रिक्वेस्ट होती ते आम्हाला लोणचं पाहिजे घरगुती. खरंच आपण लोणचं नाही देत ताई. रिस असते ती लोणच्याची, तेल वगैरे सगळं बाहेर येतं. तर घरगुती लोणचं कसं करायचं, काय करायचं, किती सामग्री हवी, सगळं तुम्हाला वहिनींच्या चॅनलवरती बघायलाच भेटणार आहे. तर आता कैऱ्यांची ना खापांचं वगैरे ते पुसून झाल्या होत्या. तर आता त्या थोड्या सुकवण्यासाठी ते परातीमध्ये भरताय. तर त्याला मस्त थोडंसं सुकवायचं उन्हामध्ये. सगळी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला समजेलच. आता तुम्हाला ना मी सगळं मेथी दाखवली. मेथी पण थोडीशी बत्त्यारी ना थोडी बारीक केलेली आहे. आणि ना बडीशोप पण थोडीशी ना एकदम नॉर्मल गरका दिलेला आहे. आणि हिंग घेतलेला आहे आता आणि गुळ घेतलेला आहे. आणि सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मी काही सांगितलेलं नाही याच्यात, कारण तुम्हाला आहे ना साक्षीची रेसिपी बघायला आवडती ना, त्याच्यामुळे त्याच्यात डिटेल सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिची रेसिपी नक्की बघा. खूप छान होणार आहे. आणि तिला पण दाखवणार आहे कसं काय, तर ती पण शिकून जाईल. अजून तिला पण लोणचं काही एवढं जमत नाही. मला तर खूप दिवसांनी आलं, तेव्हा ती तर नवीनच आहे. त्याच्यामुळे ती पण आता पहिल्यांदा दाखवणार आहे, पण ती माझ्यापेक्षा पण छान करणार आहे. त्याच्यामुळे तिची रेसिपी नक्की लोणच्याची बघा. हे बघा, तर आता लोणच्याला जो खार असतो ना, तर मटेरियल तर ते सगळं काही झालेलं होतं. आणि हे थंड झाल्यानंतरच त्यामध्ये कैऱ्या टाकायच्या असतात. तर हे बघा किती छान वाटतंय ना. आणि घरामध्ये लोणच्याचा इतका सुगंध दरवळत होता आणि खूप टेस्टी झालं. आता आम्ही 2 दिवस झाले ना बनवून, तर खाऊन बघितलं तर खूप छान टेस्टी झालं. तर ही लोणच्याला मुरायला आहे ना 5-6 दिवस लागतात. मुरल्यानंतर तर अजूनच त्याची टेस्ट वाढते. एवढं छान झालं होतं. आणि आता पावसाळा सुरू झाला तर आपल्याला असं लोणचं वगैरे हवं असतं, कारण आपण मस्त अशी भाजीची भाकर, मस्त पातळ भाज्या वगैरे करतो. आणि त्यासोबत मस्त लोणच्याची आठवण तर येतेच. आणि थोडं का होईना पण नवीन लोणचं हे सगळ्यांनाच वाटतं की करावं. तर तुम्ही पण म्हणजे बहिणींची रेसिपी बघून तुम्हीही घरी करू शकतात. थोडं करून बघायचं, जमलं की पुन्हा करायचं. हे बघा आता त्या कैऱ्या वगैरे मस्त सुकवल्या होत्या, तर त्या पण आता मम्मी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे. आणि खरंच खूप छान झालं. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही केल्यानंतर आम्हालाही सांगा लोणचं कसं झालं.
छान मस्त इकडे लोणचं झालेलं आहे तयार. चटपटीत लोणचं झालेलं आहे. भरपूर झाले त्याच्यामाने, आपण थोडंच केलं पण भरपूर झालं. है ना? खार मस्त झालंय. आणि किती कैऱ्या आहे, 1-2 किलो कैऱ्यांचं आहे फक्त. 20-25 अशा छोट्या पण कैऱ्या बसलेल्या होत्या, काही जास्त कैऱ्या पण नव्हत्या, पण छान झाला. कलर पण छान आलाय. कलर पण छान आला. आणि काय होतं, जास्त तेल टाकलं का ते तेलाची चव जास्त उतरून जाते, त्याच्यामुळे तेल मापानुसार. कारण हेच तेल भरपूर झाले ताई. सगळा अंदाज वगैरे सांगेल ना तुम्ही. साक्षी सगळं सांगणार आहे. आपण तेल पण आहे ना अर्धा किलो आणि पावशेर वापरेले, 1 किलो सुद्धा पुरं वापरेल नाहीये. तुम्हाला डिटेलमध्ये बहिणींच्या चॅनलवर बघायला भेटेल. पण इतकं छान दिसतंय लोणचं. प्रियंकाच्या तोंडाला पाणी आलं असतं. उद्या खाऊ ना. आता झालं नाही खाते ना. उद्या खाय. ते रापल्यावर तर अजून भारी राप असतं, तू डिलिव्हरी होऊ शकते. त्याच्यामुळे मला खायला भेटणार नाही. इकडे उसळ केलेली आहे. चला तर इकडे ना मिरर बसवलं होता. कस्टमर येतात ना, मग साड्या शांगावर टाकून बघायलाच मागे जावं लागायचं, मग घरातच बसून घेतला. चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. तर सगळ्या ताईंना बाय.